राजनंदिनी. या आत्या. बोल ना, काही काम होतं? ऐश्वर्या, काही काम होतं का? काय? कपड्यांनी पम्मी दीदीला राजनंदिनीला. एक मिनिट. तू बस इथे बस. स्वतः पाणी दे जरा. पाणी पी. आता सांग, काही काम आहे का? ते ना पम्मी दीदीने तिच्या साड्या ठेवायला सांगितल्यात इथे. हा. चालेल का? हो चालेल ना. कसं आहे, मन मोठं असलं की त्यात सारं काही सामावून घेता येतं. ठेव इथे. दादा. मॅडम, जान्हवी पण तिच्या सिरियल मध्ये असंच बोलते. हो, बोलत असेल. पण तू मला मॅडम नको म्हणूस, तू मला ताई म्हण. इथे सगळे जण मला ताई म्हणतात. चालेल मॅडम. हा, सॉरी ताई. नो प्रॉब्लेम. बाय द वे, तुझं नाव काय? अश्विनी. ओ, छान नाव. काय ग, अजून काही काम आहे का? काम तसं नाही काही, पण ना माझ्या आईने तुमच्यासाठी लाडू पाठवलेत. तुम्हाला आवडतात ना? अगं, मला सिरियल मध्ये लाडू आवडतात. म्हणजे काय नाही, पण तू वाईट नको वाटून घेऊ. तुझ्या आईने प्रेमाने पाठवलेत ना लाडू, मग मी खाणार. वा वा वा, काय मस्त झालेत अगं लाडू. मला हे लाडू खाऊन माझ्या आईची आठवण आली. खरंच? हो. ठीक आहे. ताई, माझ्या आईला तर विश्वासच बसणार नाही. म्हणजे जी राजनंदिनी आम्हाला आमच्याच घरातली वाटते, तिने म्हणजे त्या राजनंदिनीने माझ्या आईच्या हातचे लाडू खाल्लेत. हे मी माझ्या डोळ्याने बघते तरी माझा विश्वास नाही बसत आहे. तर आईचं काय होईल? ताई, तुम्ही जशा सिरियल मध्ये आहात ना, तशाच खरोखरच्या पण आहात. कारण मला असं वाटतं की माणसाने नेहमी बाहेरून आणि आतून सारखंच असावं. ऐश्वर्या,
ताई तुमचा शॉट रेडी आहे. आलेच. ताई मी या साड्या ठेवते आणि जाते. पम्मिदी पण वाट बघत असेल ना. ओके, काळजी घे. पम्मिदी, तुमची स्क्रिप्ट घेऊन येऊ का? कशाला? तो असिस्टंट येईल ना. आशू जरा टिकली बघ, बरोबर आहे. स्लोली. हा शुभू कुठे गेला? शुभू, ए शुभू, फोटो. पम्मी मॅडम, शॉट रेडी, चला. ओके, काय डायलॉग्स आहेत माझे? अगोदर राजनंदिनी ताई बोलतील, मग तुम्ही म्हणायचं त्यांचं लग्न लावून देण्याची जबाबदारी माझी. ती जबाबदारी तर माझीच आहे. आलेच. चलो अशोक, शॉट रेडी. झेंडू ज्यूस. थँक यू. चलो फील्ड क्लियर, क्विक. Camera rolling. Rolling, sir. Silence. And action. माझ्या बहिणीची म्हणजे ऐश्वर्याची आणि वीर प्रतापची मैत्री झाली होती. ते दोघं एकमेकांसोबत वेळ काढू लागले, अडीअडचणीला मदत करायला लागले. आणि कालांतराने त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. OMG. कट. हे काय मध्येच OMG? माझी नॅचरल रिएक्शन आहे. ते सगळं घरी, इथे ते चालणार नाही. इथे जे मी बोलेल तेच फायनल असेल. ठीक आहे, कळलंय तुला? रेडी? कळलंय ना? झेंडू स्क्रिप्ट. चलो फील्ड क्लियर, फास्ट, कम ऑन क्विक. आणि मग कालांतराने त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. पण आता त्या मुलाची आई या दोघांचं लग्न मान्य नाही करत आहे. त्या दोघांचं लग्न लावून देण्याची जबाबदारी आता माझी आणि ते मी करणारच. आणि मग त्याची मम्मी मध्ये आली ना तरी.
माइंड ब्लोइंग. क्लॅप 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 एव्हरीबॉडी. शारदा, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होईल यासाठी आणखीन काय करता येईल ग? कुठलं पुस्तक हवंय तुला? हो, सकाळी मी गोनी दंडेकरांचं एक पुस्तक वाचत होते, तेच शोधते. हे घे. अरे काय झालंय? काय नाही. नाही म्हणजे आपल्या घरातच नाही तर वाचनालयामध्ये सुद्धा कुठलं पुस्तक कुठं ठेवलंय हे तुला पक्क ठाऊक असतं. आणि आज समोर असलेलं हे पुस्तक तुला तू शुभंकरचा विचार करतेस का? तो अगदी व्यवस्थित असेल, उत्तम. मी बाळाचाच विचार करते, पण थोडासा वेगळा विचार करते. अश्विनी, नाही, अश्विनी बाळची मैत्रीण आहे ना. मी विचार करते की बाळच्या आयुष्यात कायम स्वरूपी कुणीतरी यायला हवं, पण ती अश्विनी नक्कीच नसेल. म्हणजे शुभंकरचं लग्न वेळीच सगळं व्हायला हवं, आणि हीच योग्य वेळ आहे. हो ना? काय हो, एरवी मम म्हटल्यासारखे हो हो म्हणणारे तुम्ही यावेळी होकार नाही दिलात. पटलं नाही का तुम्हाला? शारदा, अगं तू आई आहेस त्याची, त्यामुळे तू त्याच्याबद्दल जो काही विचार करत असशील तो योग्यच असणार आहे. हा, पण तू जर हा असा विचार करत असशील तर मला वाटतं एकदा आपण शुभंकरला विश्वासात घेऊन त्याच्याशी बोललं पाहिजे. हो ना, बोलायला तर पाहिजेच. बोलूया ना आपण. हाय, अगं सगळे चांगले तिथं. हो का? काम व्यवस्थित चाललंय ना ग? हा, सकाळी सकाळी कामात असशील ना, मग म्हटलं रात्री निवांत फोन करू. काय ग, काय म्हणत होती राजनंदिनी? अगं सांग हिला, नाही तर ही ना रात्रभर झोपायची नाही आणि मला पण झोपू द्यायची नाही. आणि हिने ना इथं सगळ्यांना सांगितलंय की राजनंदिनी सोबत माझी पोरगी काम करते म्हणून. जस काय तिच्या जागी तूच दिसणार आहेस. तुझं लग्न लागणार आहे का? हिच आपलं काहीतरीच कौतुक तर वाटणारच ना ग. काय ग, माझ्या हातचे लाडू खाऊन काय म्हणाली राजनंदिनी? अगं आई, तिला तुझ्या हातचे लाडू खूप आवडलेत. किती कौतुक करत होती. काय सांगतेस? राजनंदिनीने माझ्या हातचे लाडू खाल्ले? अगं हिला ना एक दिवस तुझ्या सोबत घेऊन जा आणि त्या राजनंदिनीला ना चांगली कडकडून मिठी मारायला सांग हिला. ए, बोलायला कशी आहे ग राजनंदिनी? अगं आई, जशी सिरियल मध्ये दाखवतात ना तशीच आहे. अगं खूप छान बोलते. आई, तुला माहितीये मी तिला मॅडम म्हटलं तर ती काय बोलली माहितीये? मला मॅडम नाही ताई म्हण. आई, माझं ना आता पक्क मत झालंय. जसं सिरियल मध्ये दाखवतात तसंच असतं. हा का? बरं झालं बाई. मला ना थोडी काळजीच वाटत होती ग. मी म्हणलं तिथल्या वातावरणात कशी राहशील ना ग तू. पण तू तर पहिल्या दिवशी चांगलंच जम बसवलं म्हणायचा. हा, पण आई, मला ना तुझी आठवण येते. अगं, मला पण इथं घर खायला उठतंय ग. मी घरात आहे त्याचं काही नाही हिला ग. आशू, हा, तुला तिथं काही जळायलाचा वास आला का? आई तू पण ना. बरं, थकली असशील ना, झोप आता. थंडी आहे ग खूप. मी शिवलेली गोधडी घेतलीस ना? हाय, घेतली गोधडी. बरं बरं, झोप आता. सकाळी लवकर उठायचं असेल ना? हा. माझ्या हातचे लाडू खाल्लेत राजन. घरून फोन होता? हा,
कशाला उगाच कबाब मध्ये हड्डी, इथेच उभं राहून गंमत बघूया. गप 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 गप. फोन. आता कोण आहे कबाब मध्ये हड्डी? आईचा फोन. त्यांनाही करमत नसणार ना. माझ्या आईची पण हीच अवस्था आहे. एक मिनिट, फोन अटेंड करून येतो. हॅलो. शुभंकर, अरे झोपायचं कधी? अरे काय करू रे, काका झोपायलाच तयार नाहीत. कधी झोपणार आहेत काका? कसे आहेत रे कृष्णकांतचे काका आता? कसे आहेत काका? खोकलाय. ऐक आई 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 खूप त्रास होत असेल ना रे त्यांना? हो. थांबेल खोकला. होतील बरे. काळजी घ्या हा त्यांची. आणि तू सुद्धा आता आराम कर. उद्या कॉलेजला जायचंय ना तुला? हो. उद्या आपण भेटूया. मला काहीतरी बोलायचंय तुझ्याशी. काय झालं ग आई? नाही, काही झालं नाहीये रे. भेटल्यावर बोलू. तू आता आराम कर. ठेवू फोन? हो. शुभंकर, मला जरा काम आहे, मी आलो. आईला काळजी वाटत असेल ना. हो. माझ्या पण आईला काळजी वाटते. असं घराबाहेर पहिल्यांदाच पडले ना. आणि असं बाहेर राहणं तर कधीच नाही, म्हणून जास्त काळजी वाटते. तुम्हाला सवय असेल. हो, म्हणजे कधी कामानिमित्त घराबाहेर राहिलो तर. पण फारसा मी घरीच असतो. त्या दिवशी रात्री तुमच्या घरी होतो ते एकदा. मग तुम्हाला कसं वाटतं इथे? कामात दिवस छान गेला, पण रात्री 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 काय? तुम्ही घाबरता? हा, घाबरते. कशाची? मी ना पांढऱ्या तोंडाच्या भूताला घाबरते. काय? मला वाटलंच होतं तुम्ही हसाल, पण भूत असतं. हा, भूत? कुठल्या शहरात? कुठल्या भागात? अहो, खरंच असतं भूत. आमच्या गावात एका माणसाने बघितलं होतं. खरंच. ना खूप वारा सुटला होता आणि ना खूप कुत्री भुंकत होती. आणि सॉरी वारा. कुत्र. तुम्ही घ्या हसून, मग मी बोलते. सॉरी. सॉरी. सांगा. बोलू मी? तुम्ही बोला. तर त्याला ना पहिल्यांदा ना चपाक चपाक असा आवाज आला. चपाक? हा, चपाक. आणि ना तो सांगत होता ते भूत ना चिखलातून चालत येत होतं. हा, आणि जसं ते भूत चिखलातून चालत येत होतं तसं त्याने त्या माणसाला धरलं. अहो, तो माणूस आठवड्याभर तापाने फणफणत होता. मी बघितलंय. काय?
भूत. नाही 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 नाही. त्या माणसाला तापाने फणफणताना म्हणून मला भीती वाटते. खरंच त्या रात्रभर मी झोपली नाही. सगळं डोळ्यासमोर दिसत होतं. अहो मी मध्येच किंचाळले. आईने सावरलं. OMG, म्हणजे आज जर भूत परत दिसलं तर सावरणार कोण? शुभू. तुम्हा दोघांना मैत्री करता करता लक्षात पण येणार नाही की तुम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात कधी पडला. कारण पम्मी तिथे काय कमी.